मला भ्यावट एवढी मारायचं. तर भावनो जरा काय झाले, जायला झाला उशीर, वाजलेत आता 1:30. साऊंडचे कॉम्पिटिशन वगैरे चालू झाले म्हणून जरा गाडीवर चढून बघत होतो, लेवलच्या उंचीला जाऊन जरा बघत होतो की साऊंड दिसत आहेत काही तिथं. अजून मी गावातच आहे आणि शहरामध्ये शो चालू झालाय, मग जाईपर्यंत कंट्रोल होत नाही म्हणून म्हटलं वर चढून तोपर्यंत दिसते का बघूया साऊंड. बाय द वे, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडके भावाच्या म्हणजे साऊंड लाईनच्या पहिल्या ब्लॉगिंग चॅनलवरती. ज्या चॅनलचं नाव आहे DJ स्वापी कराड. आणि भावांनो, आता कालचे 2 पार्ट तर तुम्ही ऑलरेडी बघितलेच आहेत. फर्स्ट पार्ट आणि सेकंड पार्ट दोन्ही पण पार्ट ऑलरेडी तुम्ही बघितलेच असणार आहे, कारण 100% तुम्ही स्वॅपिंगसाठी कट्टर समर्थक आहे, त्याच्यामुळे तुम्ही बघितले असणार. ही जी गॅरंटी मला आहे. आणि लाईक पण केलं असणार, शेअर पण केलं असणार. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे आपलं जे प्रोडक्शनचं चॅनल आहे त्याला तुम्ही सबस्क्राईब नक्की केलं असणार आहे. त्याची लिंक या पण ब्लॉगच्या डिस्क्रिप्शनमध्ये असेल. तर ज्यांनी पण आपल्या प्रोडक्शन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच जावा आणि त्या चॅनलला सबस्क्राईब करा. 27 तारखेला आपला एक खतरनाक प्रोजेक्ट येणार आहे गोमू सक्तीनं, फुल्ली शूटेड आणि रिशूट होणार आहे. तर खूप खतरनाक कंटेंट आहे भावांनो, नक्की जाऊन व्हिजिट करा चॅनलला. त्याच्यावर अजून एक प्रोजेक्ट आहे, चेक करा आणि लगेच सबस्क्राईब करा. आणि दुसरा विषय असा की आता आम्ही शिराळ्याला चाललोय. आता गावातून बाहेर आलोय, सुरुलमध्येच आहे अजून, आणि इथून 8 किलोमीटर अजून शिराळा राहिले. आणि इथनं जाणार डायरेक्ट आम्ही HTM, तिथून सुरुवात होणार. गाडी बाहेर लावायला लागणार आहे, त्याच्यामुळे आम्हाला कमीत कमी 1.5 किलोमीटर चालत जावं लागणार आहे. आणि माझ्या पायाचं काम झालं 25, कारण आपला येणारा जो प्रोजेक्ट आहे त्या प्रोजेक्टसाठीचं जे डान्सचं प्रॅक्टिस चालू आहे ते प्रॅक्टिस करून करून माझा पाय गेलाय कामात नाही. पाय कंटिन्यू माझा दुखतोय, असा ठणकं मारतोय. पेन किलर घेतली आता एक आणि निघालोय शोला. तर गर्दीमध्ये कसं कसं हाल होणार आहे माहीत नाही. सगळे साऊंड भावनं कव्हर करता येतील नाही येतील मला माहीत नाही, कारण त्रास होतोय खूप जास्त. जोपर्यंत एनर्जी आहे आणि जोपर्यंत कॅपॅसिटी आहे तोपर्यंत 100% मी शूट घेत राहणार आहे. जर सर्वाइव्ह करायला जर खरंच त्रास व्हायला लागला तर मी गर्दीतून बाहेर येणार आहे आणि मग एकाच ठिकाणी कुठेतरी थांबून शूट वगैरे करीन, किंवा या चौकामध्ये मेन चौकामध्ये वगैरे थांबेन कुठेतरी एकाच ठिकाणी बाकीचं शूट करीन. मग तसेच भावनो, जे पण चॅनलवर नवीन असतील चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑलवर प्रेस करून ठेवा म्हणजे प्रत्येक ब्लॉगचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येतात. तसेच आपल्या इंस्टाग्राम आयडीला फॉलो नक्की करा, इंस्टाग्रामची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली. आता निघूया शिराळाच्या नागपंचमी स्पेशल एक्सक्लुझिव्ह व्लॉगसाठी. लेट्स गो. गाडी पुढे जाऊन मागा येण्याचं कारण म्हणजे काय माहितीये का, शूटिंग करणारा मेंबर न्यायला नको मी. डीजे रॉक्सी राहिला तिथंच आणि आम्ही गेलो निघून. आमचं प्लॅनिंग झालं होतं कुठंपर्यंत, फक्त दरवाजा बंद करतोय तोपर्यंत. पण माझ्या अंगात कुठलं काय पाणी आलं काय कळालं नाही. चालू केली गाडी घेऊन गेलो. परत लक्षात आलं पुढे गेलो ना, म्हटलं रॉक्सी राहिला बहुतेक मागं. रॉक्सी राहिला राहू दे पण मोबाईल पण राहिला, शूटिंग कसं करायचं म्हणून मागे गेलो. दुसरा काय विषय बिलनशी नागी निघाली नागोबा डोलाय लागला. बिलनशी नागी निघाली नागोबा डोलाय डांगडागन 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 डिंका 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 डुम फुस फुस डुम. तर आम्ही चाललोय इकडं म्हणजे गावाकडून सुरुल रोडनं चाललोय, सुरुल करमाळे या रोडनं चाललोय. कारण जर तिकडच्या रोडनं गेलो, हायवेनं जर गेलो असतो, इस्लामपूरवरून डायरेक्ट हायवे आला शहराला, पण जर हायवेनं जर गेलो असतो तर आम्ही तिकडच्या बाजूला निघलो असतो. आणि इकडे जे चौकात जे कॉम्पिटिशन चालू आहे तिथपर्यंत पोहोचायला मला कमीत कमी तास 1.5 तास गेला असता सहज आरामात.
त्याच्यामुळे आम्ही इकडनं आलोय आणि इकडं गाडी पार्किंगला जागा नसणार आहे 100%. गाडी कुठेतरी बाहेरच पार्किंग लांब करायला लागणार आहे, कारण बॅरिगेड्स लावलेले असतात, रस्ता बंद असणार आहे. बाहेर गाडी पार्किंग करून चालत जावं लागणार आहे. तिथपर्यंत जायपर्यंत कॉम्पिटिशन संपणार. म्हणजे बरं, मला आता आले टेन्शन खरंच, पण मला आलं टेन्शन की मी घेतो पेन्शन. खरं पण कोणती येतच नाही. तर जाऊया आता. शिराळा MIDC मध्ये पोहोचलोय. इथून पोहोचायला 5 मिनिटाचा फक्त अवधी राहिलेला आहे. आणि आपल्यासोबत आज असणार आहेत ओरँग कॅफेचे नवीन सर्वेसर्वा म्हणू शकता त्यांना, कारण अक्षयच्या माघारी चालवणारे हे आपले नवीन मेंबर आहेत. तर या ठिकाणी वरद राज आपण म्हणूया त्यांना. फक्त वरद म्हणणं शोभत नाही, बरोबर दिसत नाही. तर वरद राज आपल्या सोबत आलेले आहेत. तर बघूया शिराळ्यात ते किती लवकर चुकतायत आपल्यापासून. बघूया. आणि रॉक्सी शेवटपर्यंत माझ्यासोबत राहायला मला काय वाटत नाही, कारण तो कुठं तर मी 100% चुकणार आहे. बघूया काय करते, कारण मी फुटेज घेण्याच्या नादात खूप फास्ट फिरणार आहे. पण सध्या पायाला दुखापत असल्यामुळे किती साथ देतोय पाय माझा त्याच्यावरती ठरवूया. सुरू झालेला आहे. गाड्या पार्किंग वगैरे खूप लांब पर्यंत केलं. एवढ्या लांब जर चालत जायचं म्हणलं तर वाईट हालत आहे. मला एकतर चालायला झाले पायामुळे, अवघड आहे विषय. आता इथनं पुढे जर चालत जायचं म्हणलं तर लय टेन्शनची गोष्ट आहे. गाडी पार्किंगला काही जागा राहिलेली नाही कुठंच. गाडीला जागा मिळाली पार्किंगला तर ठीक नाही, वळवून परत मागा जाऊन तर गाडी लावून परत मागायला पाहिजे. वातावरण काय, माझ्या डोक्यात एक नवीन प्लॅन आला. तर भावानो, गाडी लावलेली आहे बॅरिगेटच्या बाहेर. म्हणजे जवळजवळ 1-1.5 किलोमीटर लांब गाडी लावल्या आणि आम्ही चालत चाललोय. आणि विषय असा आहे की कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं की कॉम्पिटिशनचं शूट काय मी जास्त दाखवलेलं नाही, पण आज कॉम्पिटिशनचं सगळं शूट तुम्हाला बघायला भेटणार आहे आज. म्हणजे आता इथनं पुढं आल्यापासून, कारण मी नव्हतो त्याच्यामुळे तिथलं मागचं गेलं, पण इथं आल्यापासूनच जेवढे पण कॉम्पिटिशन होतील सगळे कॉम्पिटिशन तुम्हाला बघायला भेटतील. पण त्याच्या आधी तुम्हाला एक गोष्ट सांगायची की भावानो, साऊंड लाईनमध्ये भरपूर शो असे होत असतात जिथं भरपूर कॉम्पिटिशन होतात. आणि त्यातलाच एक शिराळाचा शो आहे जिथं 70+ साऊंड आहेत आणि खूप जास्त कॉम्पिटिशन्स आहेत. पण ही कॉम्पिटिशन जे आहेत ते तुम्ही फक्त एक मजा म्हणून बघा. त्याच्यामध्ये कोणी सिरियस घेऊ नका. आणि कॉम्पिटिशनचा ब्लॉग बघून खाली कोणी कमेंट करू नका की हा त्याचा बाप, तो त्याचा बाप वगैरे. आणि कॉम्पिटिशनवरून कृपया करून कुणीही भांडण करू नका. मंडळामध्ये किंवा साऊंडमध्ये कॉम्पिटिशनमध्ये समजा जर काही तू झालं असलं किंवा साऊंड कमी वाजला जास्त वाजला ह्याच्यावरून जर काही गोष्टी झाल्या असतील तर ते तिथं सोडून द्या. कारण साऊंड लाईन आपलीच आहे आणि सगळे साऊंड आपलेच असतात. रोज उठून आपल्याला एकमेकांची तोंड बघायची असतात. त्याच्यामुळे कृपया करून एकमेकांसोबत भांडू नका. आपल्यातल्या देखी असणं फार गरजेचं आहे. तर साऊंडवाल्यांनी एकमेकांशी भांडू नका आणि ग्रुपवाल्यांनी पण एकमेकांशी भांडू नका. कारण ग्रुपला पण कसं आहे, रोज सकाळी उठून एकमेकांची तोंड तुम्हाला गावातल्या गावात बघायची असतात. त्यामुळे भांडणाचा विषय फक्त टाळा. बाकी कॉम्पिटिशन तिथल्या तिथं जेवढं पाहिजे तेवढं एन्जॉय करा, काहीच विषय नाही. ओके, आता आम्ही जवळपास पोचलोय आणि पुढं साऊंड दिसायला लागले. बघूया पुढं काय काय.
यांच्यातर्फे जमलेल्या सर्व नागदेवता भक्तांचं आणि सर्व मित्र परिवारांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत. कृपया करून सगळ्यांना एक विनंती राहील, ॲम्ब्युलन्स आले आहे, ॲम्ब्युलन्सला जागा करून द्यायची. शुक्रिया अंदर बार शुक्रिया दिल बार शुक्रिया तुम जैसे झूठे